नाही रे कुणी कुणाची. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. म्हणून कधीही घमंड करू नका, कधी ताकदीचा गर्व करू नका, कधी धनाचा गर्व करू नका. असो महाराज, परवानगी आली. संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो तिंचा. त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भागली या मज वाहतील कडे तयाचे ने जोडे सर्व सुख, त्यांचे ने जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष शिवी आवडी वचन नमुळे बोली देते. त्याची माझी हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. महाराज, असो कदाचित मला अनेक काही बोलायचं होतं, पण चला योगाला अनेक आपण बोलू. कारण तुमच्यासारखे वैष्णव असलेलं महाराज चेष्टा नाही. मागे एका कीर्तनात म्हणलो होतो की ह्या वैजनाथला 6 तास कीर्तन करण्याची मला कधीतरी चान्स द्या. काय बोला खरं सांगतो मला. कारण कमी मागच्या वेळेस बंद होता असो आपा कधीतरी बघू आपण परीक्षा घेऊ. खरंच इतका मला आनंद आज काय भाऊ एवढं वाटायला की कितीतरी आम्ही बोलावं वाटायला भाऊ. कारण महाराज खरंच एक भाव आहे संतांचा. खरंच एका दिवशी तरी चान्स द्या. आपली माझी इच्छा पूर्ण करा. कारण बघू किती वेळ अभ्यासासाठी येताय ते बघू एकदा. असो महाराज, खरंच सांगतो ह्या ठिकाणी कदाचित माझ्याकडून एखादा मुखातून शब्द जर गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष. जे चांगलं काही बोललो असेल तर माझे गुरुवर्याच्या कृपाशीर्वादानं बोललो, मोदी महाराजांच्या कृपाशीर्वादानं बोललो, नागोबा देवताच्या कृपाशीर्वादानं बोललो, देवी मातेच्या कृपाशीर्वादानं बोललो. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी तो दुबळा अर्ची तैसे भक्ती म्हणून बोला गंगवती तरी स्वीकारलं की माझ्यासारख्या पामरला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी स्वीकारलं. खरंच मी साक्षात भगवान परमात्मा तुम्ही दिसतात मला. या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं बोललो. पण महाराज खरं सांगतो आज ह्या कीर्तन जेवढा उल्हास आला दिगंबर महाराजांना काय परमानं गायलो कितीतरी नाचा वाटेल. पण शेत महाराज म्हणजे काल भजनांना असलं जरा शरीर कमी होतं कारण आमचं शरीरच कमी व्हायला नाच चाललंय खरंच महाराज. म्हणून ह्या पंचकृषीमध्ये असणारे गायन सम्राट दिगंबर महाराज यांना चांगल्या पद्धतीने मला साथ दिली. किसन महाराज, नवनाथ बापू, उद्धवबाबा, परमेश्वर, तुकाराम महाराज, अशोक महाराज, आमचे स्वतः, आमचे नाना आप्पा, सगळे भिशे साहेब बाबा, मुंबईचे भजनी मंडळ आमचे दादा आहेत, जमळकर साहेब आहेत, रमेश महाराज आहेत, बघा नवस भाऊ, अशोक आप्पा, अशोक महाराज, करकटे, गिरी महाराज आणि खरंच आमच्या गावचं वैभव असणारे भीष्म पितामह आणि म्हणून त्यांना आम्हाला आबाचं 95 वर्ष वय असून देखील सुद्धा आबा या ठिकाणी कीर्तनात 2.5 ते 3 तास उभा राहते. खरंच गर्व वाटते. अशा महात्मा पुन्हा आपल्याला भेटणार नाही, पुन्हा पुन्हा अशा महात्म्याची आपल्याला गाठ पडणार नाही. म्हणून त्या महात्माला आपण देव अवतारी समजत वाटतो. बघा खरंच आबा मी आता 2 तासच उभा आहे तर पायाला गोळे येत पण 2.5 ते 3 तास उभा राहते मला. असो कदाचित माझ्याकडून एखादा हुकून सुकून शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आणि सर्वांच्या कृपा आशीर्वादानं मला आणि थोडंसं बोलायचं होतं पण आता परवानगी केली. आपल्या फडाच्या नामानं बोलता येत नाही. झालेली सेवा माझं ग्रामदैवत नागोबा महाराजांच्या चरणावरती समर्पित करून आदिमाया शक्ती तुळजा भवानी यांच्या चरणावरती समर्पित करून सर्व हेवारकरांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. बोला महाराष्ट्र. तुका म्हणे दे तुका म्हणे दे तुका म्हणे